आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईतील बोरीबंदर म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या रेल्वे स्टेशन दरम्यान धावली होती। या ऐतिहासिक घटनेला 173 वर्ष पूर्ण होत असून भारतीय रेल्वेने 174व्या वर्षात प्रवेश केला आहे। या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जपणाऱ्या 3 लोकल गाड्या आजही नियमित वेळापत्रकानुसार धावत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, पहिली रेल्वे कोणती होती, तिला किती डबे होते आणि ही ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबली होती, या ट्रेनमधून किती प्रवाशांनी प्रवास केला होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। इंग्लंडमधून भारतात व्यापारी म्हणून आलेल्या आणि नंतर राज्यकर्ते झालेल्या ब्रिटिशांनी तत्कालीन बॉम्बे आणि आत्ताचे मुंबई येथील बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान पहिल्या प्रवासी ट्रेनचा शुभारंभ केला होता। भारतात धावलेली ही पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:35 तेव्हाच्या बोरीबंदर रेल्वे स्टेशनमधून निघाली होती। यावेळी रेल्वेला 21 तोफांची सलामी देण्यात आली होती। तर या पहिल्या रेल्वेगाडीला एकूण 14 डबे होते आणि साहिब, सुलतान आणि सिंध ही 3 रेल्वे इंजिन धावली होती। यावेळी 400 नागरिकांना आमंत्रण देण्यात आले होते। यामध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ हे या प्रवासातील मान्यवर प्रवासी होते। यानंतर 33.8 किलोमीटरचा प्रवास 57 मिनिटात पूर्ण करून 4:33 ही रेल्वे ठाणे स्टेशनला पोहोचली होती। तर भारतात धावलेली ही पहिली रेल्वेगाडी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या पहिल्या रेल्वे कंपनीद्वारे चालवली गेली होती आणि त्यावेळी रेल्वेचे डबे हे लाकडाचे बनवलेले होते। तर 33.8 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ही पहिली ट्रेन 2 स्थानकांवर थांबली होती। म्हणजेच बोरीबंदर रेल्वे स्थानकावरून निघून 8 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भायखळा येथे ही थांबली होती। इथं इंजिनमध्ये पाणी भरण्यात आलं। त्यानंतर भायखळा येथून सुटल्यानंतर ही ट्रेन सायन येथे थोड्या वेळासाठी थांबली होती। पण ही पहिली रेल्वे धावण्यासाठी ब्रिटिशांनी 1832 मध्ये देशात रेल्वे सेवा सुरू करण्याचा आराखडा तयार केला होता। त्यानुसार ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीला मुंबईहून खानदेशच्या दिशेने 56 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते। पुढे 14 नोव्हेंबर 1859 रोजी केवळ 30 वर्षांच्या जेम्स जॉन बर्कल या अभियंत्यावर या रेल्वे प्रकल्पाची जबाबदारी सोपवली गेली आणि ऑक्टोबर 1951 मध्ये या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले आणि पुढच्या 2च वर्षात ऐतिहासिक दिवस उजाडला। पण आजच्या घडीला भारतीय रेल्वेचा विस्तार हा प्रचंड प्रमाणात झाला आहे। म्हणजे वाफेच्या इंजिनापासून ते वंदे भारत ट्रेनच्या सेटपर्यंत हा प्रवास अगदी थक्क करणारा आहे। एकूणच काय तर बदलत्या काळानुसार भारतीय रेल्वे अधिक अत्याधुनिक होत गेली। त्यामुळे प्रवाशांसाठी आधुनिक सोयी सुविधा, आरामदायी प्रवास तसेच सुरक्षितता यावर भारतीय रेल्वेने भर दिला आहे। त्यामुळे भारतीय रेल्वेचे जगात नाव झाले असून जगातील सर्वात मोठे 4थे रेल्वे नेटवर्क तयार झाले आहे। यामध्ये कोकण रेल्वे मार्ग, श्रीनगर कटारा मार्ग, पवन बीच असे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असूनही भारतीय रेल्वेने या भागातून रेल्वे सेवा सुरू केली आणि यशस्वी करून दाखवली। म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता अशा बड्या शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सुलभ आणि सहज सेवा सुरू करून देण्यात भारतीय रेल्वेचा हातखंडा आहे। अगदी मुंबई लोकल ट्रेन पासून ते अत्याधुनिक वंदे भारत स्लीपर ट्रेन पर्यंत भारतीय रेल्वेच्या कित्येक सेवा अविरत प्रवाशांच्या सेवेत आज 173 वर्षांनंतरही अव्याहतपणे सुरू आहेत। दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।